लाडक्या बहिणींच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार अशी ग्वाही दिलेल्या महायुतीला विधानसभा निवडणुकीत महिला वर्गाचं भरभरून पाठबळ मिळालं। त्या आधारे निर्विवाद बहुमत मिळवलेलं महायुतीचं नवं सरकार लाडक्या बहिणींना पहिल्या अर्थसंकल्पात काय देणार याची उत्सुकता सर्वांनाच होती। मात्र अर्थसंकल्पात वाढीव रकमेचा काहीच उल्लेख नव्हता, तर कर्जमाफीबाबतही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। गुलाबी जैकेट वालों, क्या हुआ तेरा वादा? काळजी करू नका, मी शब्दाचा पक्का आहे, बहिणींना नाराज करणार नाही। विधानसभा निवडणुकीआधी महायुतीच्या सरकारनं लाडक्या बहिणींना 2100 रुपये आणि शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात या संदर्भातली कोणतीही घोषणा करण्यात आली नाही। यावरून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर शरसंधान साधलंय। ती लाडक्या बहिणींना 2100 दिले का नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी, मी कालच त्याच्यावरती एका कार्यक्रमात बोलताना बोललो। खरं म्हणजे कारण नसताना माझं नाव माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात घेतलं होतं आणि म्हणाले होते की स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे नाही। आणि मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला उद्धव ठाकरे होता येणार नाही, उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या म्हणजे आज जो अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे त्याच्यात जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात शेतकऱ्यांना कालबद्ध एक कार्यक्रम देऊन कर्जमुक्त केलं होतं, तसं कर्जमुक्तीची तुम्ही घोषणा करा आणि अंमलबजावणी करा। एक लाडकी लखपतीत आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहे, ती देखील त्याच्यासाठी देखील आम्ही 36,000 कोटी रुपयाची तरतूद केली। त्यामुळे विरोधक जे आहेत त्यांना बोलण्याचं काही संधी ठेवली नाही। आता ते वाढणार कधी वाढणार त्याच्यावर आमचं काम चालू आहे। आता आम्ही जी घोषणा केलेल्या आहे त्या प्रिंटिंग मिस्टेक नाहीये, ते ऍक्च्युअल आम्ही करणार आहोत। अजित पवारांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलंय। काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी अर्थसंकल्पावरून महायुतीवर टीकास्त्र डागलं। सरकारनं लाडक्या बहिणींची फसवणूक केली, तसंच अर्थसंकल्प हा शेतकरी विरोधी असल्याचं पटोले म्हणाले। हा शेतकरी विरोधी यांचं बजेट आहे। यांनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याची भूमिका यांच्या जाहीरनाम्यामध्ये मांडलेली होती ती आज फसवी निघालेली आहे। आणि दुसरं आपण पाहिलं असेल की यांनी लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याचं सांगितलं होतं, 2100 रुपये हाही फसवा निघालेला आहे। आपल्याला योजनेचं ऍक्च्युअल पैसे कधी लागणार ते वर्षभराने समजतात। त्या आधारावर मागच्या वर्षीच्या ट्रेंडच्या आधारावर पैसे ठेवलेले आहेत आणि उद्या वाढवायची गरज पडली तर जुलै आहे, डिसेंबर आहे, त्यामुळे वाढवता येतात, त्यामुळे कुठलीही अडचण नाही आहे। आवश्यक तेवढी तरतूद याच्यामध्ये ठेवण्यात आली। दरम्यान महायुतीच्या जाहीरनाम्यात कोणती आश्वासनं देण्यात आली होती पाहूयात। लाडकी बहीण योजनेतल्या महिलांना 1500 रुपयांवरून 2100 रुपये दिले जाणार, शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार, शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 12,000 रुपयांवरून 15,000 रुपये दिले जाणार, वृद्ध पेन्शनधारकांना 1500 वरून 2100 रुपये दिले जाणार, महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन दिले जाणार, वीज बिलात 30% कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार, यासह अनेक आश्वासन महायुतीच्या जाहीरनाम्यातून देण्यात आली। अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केली। तसंच लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार असा सवाल विरोधकांनी उपस्थित करत सरकारवर हल्लाबोल केला। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।